इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव सध्या खूप वाढलेला आहे. मात्र सद्यस्थितीत अमेरिकेने इराणवर थेट आणि पूर्णतः युद्ध फुल स्केल वॉर पुकारल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या परिस्थितीचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. सध्याची परिस्थिती. अमेरिका सध्या इराणवर थेट हल्ला करण्याऐवजी आर्थिक निर्बंध, सँक्शन्स आणि राजनैतिक दबावाचा वापर करत आहे. मध्यपूर्वेतील मिडल ईस्ट वाढता तणाव पाहता दोन्ही देश सावध पावले उचलत आहेत. 2. संघर्षाची मुख्य कारणे. अण्वस्त्र कार्यक्रम. इराणचा अणु कार्यक्रम अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे. प्रादेशिक गट. इराण पुरस्कृत गट उदा. हमास, हिजबुल्ला, हुथी आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागतो. लाल समुद्रातील हल्ले. हुथी बंडखोरांनी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिकेने इराणला इशारा दिला आहे. 3. हल्ला होण्याची शक्यता का कमी आहे? जागतिक परिणाम. इराणवर हल्ला झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडतील, ज्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. युद्धाचा खर्च. अमेरिका सध्या रशिया, युक्रेन आणि इस्रायल गाझा संघर्षात व्यस्त आहे, त्यामुळे आणखी एक मोठे युद्ध त्यांना परवडणारे नाही. राजकीय कारणे. अमेरिकेतील अंतर्गत राजकारण आणि निवडणुकांचा विचार करता सरकार थेट युद्ध टाळण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात सांगायचे तर अमेरिका सध्या थेट युद्धापेक्षा सूचक हल्ले, टार्गेटेड स्ट्राईक्स किंवा इराणच्या समर्थित गटांवर कारवाई करण्यावर भर देत आहे. पूर्णतः युद्ध होणे ही दोन्ही देशांसाठी आणि जगासाठी अत्यंत विनाशकारी गोष्ट ठरेल.